विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात येतात राज्यपालच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा. राज्य विधानमंडळाच्या 2026 या वर्षातील पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाद्वारे झाली. तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय म्हटले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा, मुद्रांक शुल्क माफी व थेट मदत. शेतकऱ्यांना शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाखापर्यंतच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात आले आहे. तसेच जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शेती पिकांचे नुकसान, शेतजमिनीचे नुकसान आणि रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर बाबींसाठी 15,576 कोटी रुपयाची मदत थेट त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात वितरित करण्यात आली असल्याची त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना. राज्य सरकारने शेत पाणंद रस्ते निर्मितीसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत शेतीमाल बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त असे मजबूत बारामाही पाणंद रस्ते तयार केले जाणार आहेत. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कात मोठी सूट. सरकारने सरकारी आणि खाजगी जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जमिनीच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्कात म्हणजे रजिस्ट्रेशन फी सूट दिली आहे. यामुळे मिशन 2025 अंतर्गत शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 द्वारे ग्रामीण भागातील वीज प्रकल्पांना प्रोत्साहन मिळाले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील सुधारणा. राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना NA परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर रद्द करून त्याऐवजी जमिनीच्या बाजार मूल्यानुसार टप्पानिहाय एकर कमी रूपांतर अधिमूल्य आकारले जाणार आहे. तुकडेबंदी कायद्यात सुधारणा. तुकडेबंदी कायद्याविरुद्ध दिनांक 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान झालेले जमीन हस्तांतरणाचे जुने व्यवहार कोणतेही शुल्क न आकारता डिमांड रेग्युलर रिजेड करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.